नमस्कार आहे रेसिपीमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। तर चला आज आपण बनवणार आहे खिचडी। तर खिचडी स्पेशल आज आहे संकष्टी चतुर्थी आणि चतुर्थीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। आणि आपली पूजा वगैरे झाली आणि आज उपवास आहे, तर आज आहे खिचडी। चला म्हटलं तुमच्याबरोबर शेअर करावा। चला तर काय काय साहित्य घ्यायचं ते बघूया आणि व्हिडिओला सुरुवात करूया। चला ते खिचडीची सर्व तयारी करून घेतली आपण। तर बघू शकते तर छानपैकी सकाळी मी इथं खिचडी शाबू भिजत ठेवला होता, तर मस्त असा भिजल्यासुद्धा गेला। तर बघू शकता हिरव्या मिरचीचं वाटण करून घेतलं, बटाटे कुकरला मी 2 शिट्ट्या करून घेतल्या, साली काढून घेतल्या, दाण्याचा कूट आणि मीठ। लगेचच आपण आता इथं फोडणी करायला घेणार आहे। तर जेणेकरून मी ह्या कढईमध्ये पापड्या तळल्या, त्याच्यातच मी आता खिचडीसुद्धा करून घेणार आहे। तर छानपैकी तेल तापलं, लगेचच आपण हिरव्या मिरचीचा ठेचा घालून घ्यायचा। कितपत तुम्ही तिखट खाता त्या पद्धतीने वापर करा, कापून मिरचीचा सुद्धा करू शकता। ते त्या शेंगदाणे आणि मिरचीचा ठेचा छानपैकी खरपूस होईपर्यंत परतून घ्यायचा। ते छान असं परतलंय मंद गॅसवर, तर लगेचच आपण इथं शाबू भिजवून घेतलेला घालून घ्यायचा। तर बघू शकता छान असा मोकळा शाबू भिजला गेला। तुम्ही रात्रभर सुद्धा भिजत ठेवू शकता, खूप छान खिचडी होती, मोकळी एकदम। तर मंद गॅसवर छानपैकी इथं परतत राहायचं, जेणेकरून एकसारखी खिचडी आपली परतल्या जाते। तर वळखायची कशी, तर आपल्या खिचडीचा कलर लगेच चेंज होतो आणि तुम्ही झाकण ठेवून सुद्धा वाफ करू शकता। तर बघू शकता मस्त अशी एकसारखी हलवत आपण परतून घेतली आणि कलरसुद्धा चेंज झाला आपल्या खिचडीचा। तर बघू शकता ते तर चवीनुसार आपण मीठ टाकून घ्यायचं। तर चवीनुसार मीठ टाकलं, थोड्या वेळ परत आपण मंद गॅसवर परतून घेणार आहे, जेणेकरून सगळीकडे मीठ लागलं जातं आणि छान परतल्या जाते। तर ह्या स्टेपला आपण झाकण ठेवून सुद्धा कमी गॅसवर परतून घेऊ शकतो, वाफ काढून घेऊ शकतो, मस्त फुलल्या जाते। तर मस्त अशी आता आपण एकसारखे हलवले आणि 2 मिनटं आपण याच्यावर झाकण ठेवून घेणार आहे। तर बघू शकता तर मस्त आपली आता खिचडी फुलल्या गेली आणि आपली खिचडी आता रेडी झाली। तर बघू शकता चला आपण आता खिचडी साईडला काढून ठेवू आणि त्याच कढईत बटाटासुद्धा करून घेऊ। तर त्याच कढईत मी थोडंसं तेल टाकलं, हिरव्या मिरचीचा ठेचा टाकला, मीठ टाकून छानपैकी परतून घेतलं। तर बघू शकता तर 2-3 मिनटामध्ये आपला बटाटासुद्धा रेडी झाला, खिचडीसुद्धा रेडी झाली। चला डिशमध्ये काढून घेऊ। तर बघू शकता छानपैकी आपली खिचडी रेडी झाली आणि तुम्ही बघू शकता एकदम मोकळी झाली आणि छान अशी भिजल्या गेली का मस्त खिचडी मोकळी होती, अजिबात चिकट होत नाही। तर आपण बटाटा परतून घेतला, तो सुद्धा घालून घेऊ। तुम्ही एकत्र सुद्धा करू शकता, पण वेगवेगळं केलं ज्याला पाहिजे ते खाऊ शकतं। तर ह्या पद्धतीने मी वेगवेगळी परतून घेतली आणि लगेचच आपली खिचडी आली, म्हणजे लिंबू आलं। तर बघू शकता ह्या पद्धतीने छानपैकी आपली चतुर्थीची खिचडी रेडी झाली। तर नक्की बनवून बघा, लाईक करा, शेअर करा, चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा।